मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांची नगरी द्वारका कशी बुडाली याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आजची गोष्ट आहे द्वारकेची. द्वारका हे सामान्य शहर नाही, अफवा नाही, कल्पना नाही. हे सत्य आहे जे शतकानुशतके मिथक म्हणून फेटाळले गेले. ते खोटे होते म्हणून टाळले गेले, कारण ते आमच्या आधुनिक विचारसरणीने आमच्यासाठी निश्चित केलेल्या ऐतिहासिक मर्यादांपेक्षा मोठे होते. सुमारे 5000 वर्षापूर्वी जेव्हा जगातील बहुतेक भाग झोपडपट्ट्यांमध्ये, जंगलांमध्ये आणि दुर्गम भागात राहत होता, तेव्हा एक असे शहर होते ज्याचे नियोजन, समृद्धी आणि दूरदृष्टी आजच्या आधुनिक शहरांना देखील लाजवेल अशी होती. मग प्रश्न असा आहे की द्वारका नगरी कशी बुडाली? त्याहून मोठा प्रश्न असा आहे की जेव्हा द्वारकेच्या अस्तित्वाच्या कथेला कथा म्हटले गेले तेव्हा आपण ते कसे स्वीकारले? द्वारका नगरात 900 पेक्षा जास्त भव्य राजवाडे होते. ते कोणते सामान्य राजवाडे नव्हते, तर असे महाल होते ज्यांच्या भिंती सोन्या चांदीने चमकत असत, ज्याचे खांब इतके उंच होते की ते आकाशाला भिडल्यासारखे वाटायचे. रस्ते अशा प्रकारे बांधले गेले होते की थेट समुद्राकडे जायचे. या नगरीत मोठे बंदर सुद्धा होते. जहाजांसाठी सुरक्षित गोदी होत्या आणि लोक व्यापारासाठी लांबून इथे येत असत. या शहरात पाणी, सिंचन, सुरक्षा आणि नगर नियोजन इतके प्रगत होते की आजच्या आधुनिक जगातील सिव्हिल इंजिनियर ते पाहून थक्क होऊन जातात. आणि द्वारका ही कोणती अनियोजित वस्ती नव्हती. द्वारका ही त्या काळातील सुव्यवस्थित सागरी राजधानी होती आणि त्यामुळेच द्वारकेला केवळ धार्मिक नगरी म्हणणे हा इतिहासावर अन्याय आहे. हे काही सामान्य शहर नव्हते, ही श्रीकृष्णांची द्वारका होती. पण मग एके दिवशी असे काहीतरी घडले ज्याने इतिहासाला कथा बनवले आणि कथेला रहस्य. आणि कोणत्याही युद्धाशिवाय, कोणत्याही आगीशिवाय आणि कोणत्याही आवाजाशिवाय संपूर्ण शहर समुद्रात बुडाले. त्यातील महाल, त्यातील दरवाजे, त्यातील रस्ते, त्यातील खांब सगळे हळूहळू लाटांखाली गेले. ही अचानक घडलेल्या एका धक्क्याची कथा नव्हती, तर कालांतराने घडणाऱ्या एका मूक विनाशाची कथा होती. पिढ्या आणि पिढ्या बदलत राहिल्या. अनेक युगे गेली. द्वारका केवळ धर्मग्रंथांच्या पानापुरतीच मर्यादित राहिली. त्याचा महिमा महाभारत, भागवत पुराण, हरिवंश यांसारख्या ग्रंथात लिहिलेला आहे. परंतु आधुनिक इतिहासकारांनी द्वारका एक कथा आहे हे सांगून तिच्या अस्तित्वाला नाकारण्यास सुरुवात केली. हा श्रद्धेचा विषय आहे, इतिहासाचा नाही, असे इतिहासकारांचे म्हणणे होते. कारण जी गोष्ट उत्खननातून दिसत नाही ती इतिहासकारांसाठी अस्तित्वात नाही. पण आता प्रश्न असा आहे की वेळ एवढे मोठे सत्य कायमचे लपवून ठेवू शकते का? महासागर कोणत्याही गोष्टीला कायमचे लपवून ठेवू शकतो का? काही सत्य अशी असतात जी उशिरा का होईना समोर येतात. म्हणूनच द्वारकेचे सत्यही समोर आले. 1983 साली गुजरातच्या ओखा किनाऱ्याजवळ अरबी समुद्राच्या लाटा काहीशा अस्वस्थ होत होत्या. जणू कोणत्या तरी गुपिताचा पहारा देताना त्या थकल्या होत्या. भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांचे पथक डायव्हिंग उपकरणांसह समुद्रात उतरणार होते. येत्या काही क्षणात त्यांना असे ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळणार होते ज्याची कुणालाही कल्पना नव्हती आणि ज्यामुळे ऐतिहासिक पुस्तकांची दिशा बदलणार होती. जेव्हा गोताखोर समुद्राच्या निल्याशार खोलीत उतरले तेव्हा त्यांना वाळू आणि खडकांच्या मध्ये काहीतरी दिसले जे प्राकृतिक नव्हते. दगडांच्या सरळ रांगा, कोरीव खांब, भिंतीसारखी रचना, सगळं काही त्यांना असामान्य वाटत होतं. त्यांचे शरीर मंद होऊ लागले, त्यांचा श्वास थांबू लागला आणि त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमू लागला. का ही तीच द्वारका आहे ज्याला शतकानुशतके पौराणिक कथा म्हटले गेले आहे? इथून तो प्रवास सुरू होतो जिथे विश्वास आणि विज्ञान पहिल्यांदा समोरासमोर उभे राहतात. ज्या शहराला शतकानुशतके केवळ एक मिथक मानले गेले ते शहर अचानक समुद्राच्या खोलीतून साक्ष देऊ लागले. हा एका दिवसाचा शोध किंवा झटपट चमत्कार नव्हता. मर्यादित संसाधनांमध्ये अनेक वर्ष केलेले कठोर परिश्रम, संयम, उदासीनता आणि विरोध यांच्यासोबत जिद्द होती. द्वारकेची ही कथा केवळ दगडांची नव्हती, तर त्या मानसिकतेची होती ज्याने भारतीय ग्रंथांना दीर्घकाळ इतिहास म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. आता द्वारकेची कहाणी मथुरेत कंस मामाच्या अत्याचार शिगेला पोहोचलेल्या ठिकाणी परत जाते. अत्याचार सहन करणाऱ्या जनतेची सुटका करून घेतल्यानंतर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नवीन शहराची गरज भासू लागली. तेव्हा समुद्र देवताकडून जमीन मागितली गेली आणि समुद्राच्या मध्यभागी एक सुरक्षित आणि अभेद्य शहर वसवले गेले. एक असे शहर जे केवळ शक्तीचे प्रतीक नव्हते, तर ते शांतता, व्यापार आणि संस्कृतीचे केंद्र होते आणि म्हणूनच त्याला द्वारका असे नाव पडले. हे नाव केवळ वास्तुकलेचे निदर्शक नव्हते. समुद्रातून आलेले व्यापारी, कल्पना आणि संस्कृती एकमेकांशी जोडल्या गेल्याचे ते प्रतीक होते. हे शहर केवळ वैभवासाठीच नव्हे तर व्यवस्थेसाठीही प्रसिद्ध होते. इथे जलाशय, बागा आणि बाजारपेठा होत्या. त्यात एक सामाजिक रचना होती. धर्म, व्यवसाय आणि जीवन एकत्र चालले होते. हे शहर त्याच्या काळाच्या पुढे होते आणि इतिहास साक्षी आहे की ज्या सभ्यता त्यांच्या काळाच्या पुढे असतात त्या शेवटी असाधारण असा इतिहास घडवतात.
महाभारताचे युद्ध संपले, पण हे खरं आहे की विजयासोबत विनाश येतो. कुरुक्षेत्राची भूमी मृतदेह, तुटलेले रथ आणि विखुरलेली शस्त्र याने भरलेली होती. कौरव वंशाचा नाश झाला होता, पण त्या विजयाची किंमत फार मोठी होती. गांधारी जेव्हा आपल्या 100 मुलांचे मृतदेह पाहते तेव्हा तिचे दुःख क्रोधात बदलते. तिचे शब्द अंधश्रद्धेचा शाप नव्हते, तर एक नैतिक इशारा होता. जर धर्माच्या पुढे सत्ता आली तर विनाश नक्की होतो. आणि हा गांधारीचा कृष्णाला शाप होता की ज्याप्रमाणे माझ्या वंशाचा नाश झाला त्याप्रमाणेच तुझा यदुवंशही नष्ट होईल. ही कोणती जादुई घोषणा नव्हती. हा नवीन काळातील चक्राचा उदय होता. यानंतर घटना झपाट्याने बदलल्या. पिंडारा प्रदेशात ऋषीमुनींची केलेली विटंबना आणि यदुवंशातील वाढत्या अहंकाराची कथा होती. पतन बाहेरून नव्हे तर आतून येणार असल्याची ही सर्व चिन्हे होती. प्रभास परिसरात झालेला तो शेवटचा सण हा बाह्य हल्ला नसून आत्मघाताचे दृश्य होते, जिथे भाऊ भावाला मारतो. इतिहासातील हा एक क्षण होता जेव्हा एक महान सभ्यता स्वतःच्या वजनाखाली कोसळू लागली. आणि मग तो क्षण आला ज्याला मृत्यू म्हणे अपूर्ण सत्य असेल. भगवान श्रीकृष्णांचा शरीर त्यागाचा निर्णय कोणता अंत नव्हता. तो एका अवताराचा शेवट होता. तो युगाचा बदल होता. तो जाताच द्वारकेचा अंत पण निश्चित झाला. ग्रंथ सूचित करतात आणि विज्ञान पुष्टी करते की यानंतर समुद्राची पातळी हळूहळू वाढली. लाटा शहरात शिरू लागल्या. ही अचानक आलेली त्सुनामी नव्हती, तरी हळूहळू बुडणारी लाट होती. जणू समुद्र आपली दिलेली जमीन परत घेत आहे. शतके गेली, युगे बदलली. द्वारका कथा रचली जाऊ लागली, पण समुद्राखाली दगड शांत राहिले. भिंती, खांब, बंदरे सगळेच कोणीतरी येण्याची वाट पाहत बसले की कोणी यावं आणि त्यांना विचारावं की ही कथा कोणत्या युगाची आहे. आणि जेव्हा 20व्या शतकात विज्ञानाने त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर देखील दिले. सागरी पुरातत्व, सोनार मॅपिंग आणि कार्बन डेटिंगने समुद्र पातळी 5 ते 9 मीटरने वाढल्याचे सांगितले. अवशेषांच्या तारखा 1500 BC ते 3000 BC पर्यंत जातात. ती विखुरलेली वस्ती नसून सुनियोजित शहर होते. बंदर, गटार, चौकोनी दगडी पाया होता. असे काहीतरी जे विकसित सभ्यतेचे वैशिष्ट्य असते. आणि इथेच प्रश्न बदलला. आता नाही विचारलं गेलं द्वारका होती का. आता विचारले जात आहे की मानवाने इतके वर्ष दुर्लक्ष का केले. आज द्वारका 2 रूपात अस्तित्वात आहे. मंदिराची घंटा वाजवणारी जागा जिथे भाविक दर्शनासाठी येतात, किंवा दुसरी ही जी समुद्राच्या खोलीत शांत दगडांमध्ये उभी आहे. ते म्हणतात की आम्ही इतिहास आहोत, कथा नाही. द्वारका आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि विज्ञानाला विरोध नाही. ते एका सत्याचे 2 मार्ग आहेत. एक जी आपल्याला जाणवते आणि दुसरी ती जी स्वतःला सिद्ध करते. आणि जेव्हा ते दोघे भेटतात तेव्हा इतिहास जन्माला येतो, ज्याला एकेकाली मिथक म्हटले जायचे. ही ती द्वारका आहे जी बुडाली पण संपली नाही. आणि ज्या सत्याने मला सर्वात जास्त आश्चर्यचकित केले ते म्हणजे कार्बन डेटिंगने हे उघड झाले की द्वारकेची कथा 5000 ते 7000 वर्ष जुनी आहे. पण त्यानंतर हा शोध त्या पद्धतीने पुढे नेला गेला नाही ज्या पद्धतीने पुढे न्यायला हवा होता. हा शोध 80च्या दशकात वाढला आणि नंतर शांत झाला. जर अजून संशोधन झाले असते तर द्वारकेबद्दल आणखी अनेक सत्य समोर आले असती, ज्याने तुम्हाला आश्चर्य वाटले असते. पण एक सत्य सिद्ध झाले आहे की द्वारका ही कथा नाही, ती आपला इतिहास आहे, जो इतिहास आपण मिथक म्हणून फेटाळला होता. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.